हाय, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज बाबूचं फोटोशूट होतं. मी बाबूचं 3 मंथ्स, 6 मंथ्स, 9 मंथ्स आणि 12 मंथ्स असं फोटोशूटचं पॅकेज घेतलं आहे. खरं तर हे 9 मंथ्स कंप्लीट झाले तेव्हापासूनचं पेंडिंग होतं. सो आज मी ते फायनल केलं होतं. फोटोशूट पनवेलला होतं आणि आज अजिंक्यचं पण ऑफिस होतं. सो मला त्याला एकटीलाच घेऊन जायचं होतं. त्यामुळे नेहमीपेक्षा त्याला थोडं लवकर उठवलं होतं. मावशी बाबूची जी तयारी करत होत्या तोपर्यंत मी त्याचे कपडे आणि त्याचं न्यायचं सगळं सामान माझ्या बॅगमध्ये भरत होते. तयारी करून मी आणि इवू पनवेलसाठी निघालो. पहिल्यांदा ट्रेनचा विचार करत होती, पण नंतर मी ओला रिक्षाच बुक केली. आमच्या घरापासून 1 तासाच्या अंतरावर स्टुडिओ दाखवत होता. बाबू बाहेर बघत होता, खेळत होता आणि नंतर हळूहळू हवा जशी लागत गेली तसा तो झोपून गेला. हायवेला हवा तर छान लागत होती, पण ऊन सुद्धा खूप जाणवत होतं. फायनली 1 तासाचा प्रवास करून मी स्टुडिओमध्ये पोहोचले. प्राईम कॅप्चर हे तर स्टुडिओचं नाव. यांचा स्टुडिओ थोडा लहान आहे, पण सेटअप खूप छान आहे आणि दोन्ही फोटोग्राफर खूप कोऑपरेटिव्ह आहेत. मला फक्त हे लांब पडतं हा एकच प्रॉब्लेम आहे. पण आपल्याला हवं असेल तर ते घरी सुद्धा येतात आणि शूट करून देतात. सो मी तुम्हाला हे नक्की रेकमेंड करेन. ते सगळं शूटचं सेटअप रेडी करत होते तोपर्यंत मी एका बाजूला बाबूला रेडी केला. बॉस बेबी हे आजच्या फोटोशूटची थीम होती. सुरुवातीचे काही फोटो इवूने खूप छान काढू दिले, पण नंतर मात्र त्याने खूप त्रास दिला. त्याला कंटाळा आला होता आणि झोपही आली होती. तो त्या सेटअपमध्ये उभा राहायलाच तयार नव्हता. मी आणि त्या सगळ्या फोटोग्राफरने त्याला हसवण्याचा, त्याचा मूड फ्रेश करण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्याला सेटअपमध्ये उभी करायची आणि तो लगेच धावत माझ्याकडे यायचा. जसा जसा तो मोठा होत चालला आहे तसा तसा नवीन माणसांना बघून तो घाबरायला लागला आहे. त्यांच्याकडे जाताना आता तो रडतो सुद्धा. शेवटी कसं तरी आम्ही त्याचं फोटोशूट कंप्लीट केलं. चांगले शॉट्स मिळाले आणि आम्ही पुन्हा घरी येण्यासाठी निघालो. संध्याकाळचे 5 वाजले होते. ऊन पण कमी झालं होतं, त्यामुळे आता थोडी थंड हवा लागत होती. ऑटोमध्ये बाबू काही झोपला नाही, तो मस्त बाहेरचा व्ह्यू बघत होता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.